काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बदलासाठी मुंबईमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री विक्रांत चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. गेले जवळपास 5 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने विविध आंदोलनं केली. त्याच पद्धतीने श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईतील कार्यालयामध्ये बोलवली आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाच्या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी 3 वर्षांचा कार्यकाल गेल्या वर्षी पूर्ण केला आहे. तेव्हापासून त्यांच्या बदलाची चर्चा सुरू झाली. प्रदेशच्या बैठकीमुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलं. आता विक्रांत चव्हाण हेच अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार की दुसऱ्या कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे थोड्याच कालावधीमध्ये स्पष्ट होईल. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.